परिस्थिती असल्याशिवाय आपल्याला ते काम होणार नाही. जेव्हा आपण हे करतो इच्छा मृत्यूपत्र, तुम्ही म्हणा किंवा कोर्टाने ह्या गोष्टींचा तर विचार केलाच असेल की गैरवापर. हो. कारण कसं आहे की एखादी व्यक्ती जेव्हा अनकॉन्शियसच झालेली आहे हो. तेव्हा आणि तो कस्टोडियन काय करू शकतो, म्हणजे त्या डॉक्युमेंटचा गैरवापर होऊ शकतो याचाही विचार असेलच ना. हो ना, पण म्हणूनच म्हटलं ना की हे जे रोल्स आहेत हे सगळे वेगवेगळे रोल्स आहेत. म्हणजे मी आज जाऊन जेव्हा कस्टोडियनकडे डॉक्युमेंट मी जेव्हा देतो, आज मी स्वतः गेलेलो आहे, आज मी माझ्याकडे बघितल्यानंतर मी संपूर्णपणे कॉन्शियस आहे आणि मी निर्णय स्वतः स्वेच्छेने घेतोय हे कोणालाही कळू शकतं. आज तुम्ही सांगितलं असेल तुमच्या घरच्यांना की मी अशा पद्धतीची डॉक्युमेंट केलेली आहे. नाही, मी घरच्यांना फक्त सांगून थांबणार नाहीये. मी घरच्यांना सांगेन हा दुय्यम भाग आहे. नाही, त्यांना त्याची कल्पना असणं आवश्यकच आहे ना. म्हणून मी कस्टोडियनकडे जाणार, सबमिट करणार डॉक्युमेंट, मग त्याची कॉपी घरच्यांना मी देणार आणि त्यांना हे सांगणार की हे करून झालेलं आहे, ह्यांची कॉपी तुम्हाला दिलेली आहे, गरज जेव्हा पडेल त्यावेळेला तुम्हाला ही कॉपी डॉक्टरांकडे द्यायची आहे. बरोबर आहे. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट की आज जेव्हा मी करतो आहे तर त्यावेळेला त्याचा मला गन पॉईंटवरती कोणी हे करायला लावत नाही आहे ना, ह्याचं उत्तर म्हणजे कस्टोडियनकडे जाऊन तुम्ही दिलेलं आहे हे त्याचं उत्तर आहे. बरोबर. जसं आज आपण डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन करायला गेलो, मग रजिस्टर काय तुम्हाला काय 4 प्रश्न विचारत नाही, पण हे ऑब्व्हियसली अध्यारूत आहे की ज्या अर्थी तुम्ही इथे आला, तुमचं आधार कार्ड दाखवताय, अमुक दाखवताय, अंगठे लावताय, फोटो काढताय, सगळं करताय, म्हणजे तुम्ही स्वेच्छेने करताय. बरोबर आहे. हा तसाच प्रकार झाला. म्हणजे करत असताना तरी वापर झालेला नाही हे नक्की झालं. बरोबर. आता पुढचा प्रश्न, 20 वर्षानंतर 10 वर्षानंतर मी अनकॉन्शियस अवस्थेमध्ये आहे, नातेवाईकांनी ते पत्र नेऊन दिलं, ते इच्छापत्र त्यांना डॉक्टरनं दाखवलं. मग जर का डॉक्टरांच्याकडे जर का ही सोय असेल की बाबा हो ह्याच्यावर काय नंबर आहे, बाबा अमुक अमुक नंबर आहे, तो वेबसाईटवरती घातला, हो हे दिसतंय, म्हणजे ह्याचा अर्थ हे कुठल्याही प्रकारे चुकीने खोटं स्कॅन कॉपी बनवून असं बनवलेलं डॉक्युमेंट नाही, डॉक्युमेंट जेन्युइन आहे. तिथे गैरवापराचा विषय संपला. त्याच्या पुढे जाऊन जेव्हा 3+3 6 डॉक्टर एकत्र येऊन निर्णय घेत आहेत. आता बघा, मुळात माझं इच्छापत्र आहे, नातेवाईकांनी ते इच्छापत्र डॉक्टरांना नेऊन दिलेलं आहे. त्याच्या पुढे 3 आणि 3 6 डॉक्टर ह्याच्यावरती निर्णय घेतात. त्यातला एक डॉक्टर हा सरकारचा प्रतिनिधित्व करणारा डॉक्टर आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 4 दिवसांचा मिनिमम वेळ गेलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे माझ्या हिशोबाप्रमाणे इतक्या त्याला हे घातलेले आहेत, सेफ्टी नेट घातलेलं आहे त्याच्यावरती, की चेक्स अँड बॅलन्सेस घातलेले आहेत त्याच्यावरती, की ज्याच्यामुळे ह्याचा गैरवापर होण्याचं मला काही कारण दिसत नाही. बरं, हे सगळं सुरू कधी होणार आहे, तर मुळात हे सुरूच तेव्हा होणार आहे की ज्यावेळेला डॉक्टर तेव्हा पेशंटच्या नातेवाईकांना असं सांगतायत की आता काय बाबा तुमचं काय नातेवाईकांचं काही सांगता येत नाही, आमची सगळी ट्रीटमेंट करून झालेली आहे, पण आता ह्यांची काय ही इज ॲट अ पॉईंट ऑफ नो रिकव्हरी, ह्यातनं काही मिनिंगफुल रिकव्हरी होणं शक्य नाही आहे, असं मेडिकली डॉक्टर सांगतायत. तिथूनच ह्या सगळ्या प्रकाराला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये इतक्या काटेकोरपणे तयार केलेल्या सिस्टीमचा गैरवापर होईल अशी मला तरी काय सुतरामही शक्यता वाटत नाही.